खरं तर तुमची एक महत्त्वाची बैठक आहे की मुख्यमंत्र्यांबरोबर पार पडलेली, काय नेमकं झाले, कशा पद्धतीने पर्याय मार्ग सुचवले जातात? अरे ये नाही रोल ना हां, एक मिनिट हळूहळू काय ते काढून टाकेल तू तर. ठीक आहे. एक मिनिट थांबा. अरे एअरपोर्टमध्ये आम्ही कोणा सांग ना मग ते 2 दिवस मोबाईल घेऊन त्यांना तर माहिती घ्यायची आपण माहिती. सर, तुमची एक महत्त्वाची बैठक आहे की मुख्यमंत्र्यांबरोबर पार पडलेली, कशा पद्धतीने काय नेमके पर्याय सुचवले जातात? नाही, जे आंदोलक जे आहेत त्यांची जी मागणी आता सरकारकडे आहे, गेले आम्ही 2-3 दिवस जे वेगवेगळे विधितज्ञ आहेत त्यांच्याशी चर्चा करतो आहे. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी न्यायमूर्ती शिंदेसाहेबांनी आमचे अधिकारी जाऊन आले. त्यांचं एक निवेदन प्राप्त झालं आहे. राज्याचे ॲडव्होकेट जनरल यांच्याशी आता चर्चा सुरू झालेली आहे. आवश्यक ती जी माहिती उपलब्ध आम्ही करतो आहे. स्वतः माननीय मुख्यमंत्री आमच्या सकाळी झाल्या बैठकीत माननीय मुख्यमंत्री महोदय होते, माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय उपस्थित होते आणि ॲडव्होकेट जनरल आणि आमचे न्यायमूर्ती शिंदेसाहेब उपस्थित होते. आणि विशेष करून हैदराबाद गॅजेटियरच्या अंमलबजावणीबद्दल आपल्याला काय करता येईल, सध्याच्या कायद्याच्या चौकटीत राहून शेवटी आंदोलक जे आहेत त्यांना आपण ज्यावेळी काही सरकार म्हणून भूमिका मांडू, शेवटी ती न्यायालयातही टिकली पाहिजे. म्हणून त्या दृष्टीने सविस्तर चर्चा केल्यानंतर मात्र आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये एक जनहित याचिका दाखल झाल्याच्यामुळे माननीय ॲडव्होकेट जनरलना त्या ठिकाणी जावं लागलं. आता त्या जनहित याचिकेमध्ये उच्च न्यायालयाने काय ऑब्झर्वेशन दिलेत, काय निर्देश दिलेत ते सगळं पाहिल्याच्या नंतर आणि मग आमची परत आता एक बैठक होईल ॲडव्होकेट जनरलबरोबर आणि त्या जो मसुदा मी जो तयार केलेला आहे प्रारूप, त्याला अंतिम स्वरूप देता येईल. सर, दुसरीकडे ज्या पद्धतीने सर कोर्टामध्ये सुनावणी झालेली आहे, ज्या पद्धतीने मुंबईकरांना ब्रिटिश धरलं जात आहे, अशा पद्धतीने कोर्टाने देखील काही व्हिडिओ दाखवलेले आहेत आंदोलनकर्त्यांना की कशा पद्धतीने हुडदळबाजी सगळीकडे चालू झालेली आहे, ताशेरे ओढलेले आंदोलनावर. नाही, माझा पहिल्या दिवसापासून जरंगे पाटलांना तोच आग्रह होता आणि विनंती होती की आपण राज्यभरामध्ये 58 मोर्चे काढले आहेत. मुंबईमध्ये 6-7 लाख लोकांचा समाज बांधवांचा मोर्चा आला, कुठेही गालबोट लागलं नाही. उलट सगळ्या राज्यभरातून जगभरातून त्याचं स्वागत झालं की त्याचं अभिनंदन करण्यात आलं. परंतु ह्या उपोषणाच्या निमित्तानं आज जी पाठिंबा द्यायला आलेली मंडळी आहेत ते आझाद मैदानावर न बसता ते अन्य ठिकाणीच फिरत आहेत. मग त्यामध्ये रेल्वे स्टेशनवर काही लोकांना त्रास झाला, काही आमच्या महिला पत्रकारांवर काही प्रसंग आलेत. जर मुंबईचा जो सामान्य नागरिक आहे, म्हणजे हे आझाद मैदानाच्या बाहेरचं बोलतो मी, तिथं त्रास देण्याचा प्रयत्न होतो आहे आणि त्याचं मला वाटतं निरीक्षण आता मान्य उच्च न्यायालयाने नोंदवलेलं आहे. आता जर जे समाजकंटक म्हणून आले असतील आणि त्याच्यामुळे हे आमचं जे मराठा समाजाचं आंदोलन बदनाम होत असेल तर त्याच्यावर तर 100% कारवाई झाली पाहिजे, त्याच्यात वादच नाही आहे. कोणी आंदोलन बदनाम करू पाहत असेल तर त्यांना कोणी संरक्षण देणार नाही. मग मी कालही आणि आजही जरंगे पाटलांना मी आवाहन केलेलं आहे की ज्या लोकांना आंदोलनाला पाठिंबा द्यायचा आहे त्यांनी आझाद मैदानावरच फक्त बसावं. अन्यत्र कोणी गेलं तर ते ह्या आमच्या आंदोलनामध्ये आमचे आंदोलनकर नाही आहेत, त्या आंदोलनात सहभागी झालेले हे कार्यकर्ते नाही आहेत असं स्पष्ट समजण्यात यावं. मला वाटतं पाहूया आता ती भूमिका आता मान्य उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर उच्च न्यायालयाने जी नाराजी व्यक्त केलेली आहे त्याच्यानंतर मला वाटतं सुधारणा होईल अशी अपेक्षा आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.